स्वागतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार श्रोते हो, राजश्री आणि कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी कुणाल आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. गौरव कार्याचा गौरव व्यक्तिमत्वांच्या विशेष मुलाखत सत्रामध्ये आपण अनेक मान्यवरांना आमंत्रित करत असतो, ज्याच्यामध्ये IAS असतील, IPS असतील, IRS ऑफिसर्स असतील, हे प्रशासकीय सेवेतले झाले. त्याचप्रमाणे आपण शैक्षणिक, त्याचप्रमाणे स्पिरिच्युअल क्षेत्रातले सुद्धा अनेक मान्यवरांना आपण बोलून आपल्यासाठी मुलाखतींचं आयोजन आपण करत असतो आणि प्रत्येक मान्यवरांकडनं काहीतरी नवीन प्रेरणा दरवेळेस आपल्याला मिळत असते. आणि यंदाच्या वेळेस जे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत ते विशेष व्यक्तिमत्व असं म्हणावं लागेल, कारण आपल्या सर्वांनाच माहिती की नुकताच UPSC CSE 2020चा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये देशात ज्यांनी 166 रँक मिळवून यशाला गवसणी घातली, IAS ऑफिसर जे झाले ते मान्य निवृत्ती आव्हाड सर आज आपल्या सोबत आहेत. सध्या सर हे सहाय्यक आयुक्त प्राप्तिकर विभाग, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, जबलपूर, मध्य प्रदेश या ठिकाणी ते कार्यरत आहेत. सर, स्वागत आहे आपलं टॉक विथ कुणाल शो या विशेष मुलाखत सत्रामध्ये. थँक्यू कुणाल. सरांचं एक छोटस आपल्याकडे जे परिचय आहे त्याला आपण म्हणू शकतो, आणि हा परिचय श्रोते हो मी सांगेल की प्रत्येक व्यक्तिमत्वांना एक प्रेरणा देऊन जाईल, एक त्यांना मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये मिळेल. आणि विशेष करून मला या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटेल की ज्या व्यक्तिमत्वांना असं वाटतंय किंवा जे विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करता आहेत, त्यांना मला एक सांगायचं असेल की जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये खूप संघर्ष आहे, पण तुम्हाला असं वाटत असेल की मी आता पुढे जाऊ शकत नाही, मला कुठेतरी थांबलं पाहिजे, आता संघर्ष खूप झाला, पण सरांकडे ज्यावेळेस तुम्ही ऐकाल, सरांचा ज्यावेळेस मी परिचय करू देईल, तुम्हाला त्या ठिकाणी एक गोष्ट नक्कीच लक्षात येईल की सरांनी जो संघर्ष केला आहे तो खूप मोठा संघर्ष आहे आणि तेवढंच मोठं त्यांचं यश आहे. तेच आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. एक छोटासा परिचय या ठिकाणी आहे, जे वृत्तपत्रामध्ये सुद्धा आलं होतं की शेतमजूर ते सनदी अधिकारी पर्यंतची जी अनोखी भरारी आहे त्या संदर्भात हा एक टायटल होता. त्याच्या खाली हा लेख आहे. अभ्यासासाठी नवनवीन पुस्तके, स्वतंत्र खोली, महागडे क्लासेस आणि तज्ञ शिक्षक असे काहीही उपलब्ध नसताना निवृत्ती आव्हाड सरांनी चिकाटीने अभ्यास करत राहिले. निमगावला जिल्हा परिषद शाळेत जमिनीवर बसून त्यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले. बारागाव पिंपरी सारख्या खेडेगावात माध्यमिक शिक्षण त्यांनी घेतले. सिन्नर मधून 12वी, पुण्याच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग, 2016च्या परीक्षेत 706वे स्थान मिळाल्यानंतर त्यांनी भारतीय आयकर सेवेत त्यांची निवड झाली. आयकर उपायुक्त म्हणून जबलपूर येथे उच्च सरकारी सेवा सुरू झाली. मात्र IAS होण्याचे अधुरे स्वप्न सारखेच खुणावत होते. IAS अधिकारी होण्याची जिद्द या सर्वांवर मात करून गेली आणि 6व्या प्रयत्नात 2020 मध्ये निवृत्ती सरांनी 166वा आणि राज्यात दुसरा क्रमांक पटकावत सरांनी IAS पदाला गवसणी घातली. अनुकूलता नसतानाही एकाग्रता व मेहनतीतून यश कसे मिळवता येते याचा एक वस्तुपाठच निवृत्ती सरांनी उभा केलेला आहे. आणि विशेष म्हणजे ज्या नव्या पिढीला एक मार्गदर्शन मिळेल किंवा एक आत्मबळ मिळेल, त्यासाठी अजून एक छोटस या ठिकाणी लेख आहे, तो सुद्धा मी या ठिकाणी नक्कीच वाचेल. की सिन्नर पासून 14 किलोमीटर अंतरावरील गुळवंच गावात 14 बिघे शेती, घरात खाणारी 6 तोंडे, आत बट्ट्यातल्या शेतीतून प्रापंचिक तोंड मिळवणी होत नसल्याने आई वडील व मुलांनाही इतरांच्या शेतीवर मजुरी करून संसाराला हातभार लावणे भाग पडायचे. परिवारात कोणी जास्त शिकले नाही. अशा सामान्य परिस्थितीत सोमनाथ आणि मंदाबाई आव्हाड यांचा मुलगा म्हणजेच आदरणीय निवृत्ती सर संधी अधिकारी पदापर्यंत घेतलेल्या भरारीची कहाणी नव्या पिढीला नक्कीच आत्मबळ देईल असं मला ह्या ठिकाणी वाटतं. सर, आपला हा जो संघर्षमय प्रवास वाचल्यानंतर एक मलाच एक खूप मोटिवेशन सुद्धा मिळालं, एक ऊर्जा मिळाल्यासारखं वाटतं. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की एकंदरीत हा संघर्षमय प्रवास कसा राहिला, काय सांगाल या संदर्भात? थोडंफार मी तुला एक मॉडिफिकेशन सांगतो इंट्रोडक्शन मध्ये. मी राज्यात दुसरा वगैरे काहीच नाही, ते कोणी दिले मलाही पण माहित नाही, राज्यात कितवा रँक आहे मला पण माहित नाहीये, ते एक झालं. आणि दुसरं, फार संघर्ष असा फार संघर्ष काही नाही माझा तसं बघायला गेलं. ठीक आहे, 12वी पर्यंत जे सिन्नरला चांगलं कॉलेज आहे तिथं शिक्षण मिळालं, इंजिनिअरिंग चांगल्या कॉलेजमधून मिळालं, त्यानंतर मी नोकरी पण केली. मला जेव्हा IRS होईपर्यंत थोडाफार संघर्ष होता, पण योगायोगाने मला खूप चांगले असे मित्र मिळाले. म्हणजे खूप, आता कोणाचे नावं घ्यायची कोणाचे नाही, अभिजित दराडे, राम मदने, औदुंबर पाटील या सगळ्या लोकांनी माझा MPSC आणि UPSCचा प्रवास खूप सुकर केला. माझा गावचा मित्र आहे संतोष कांगणे, जो माझ्या पहिल्या अटेम्प्ट पासून तर आताच्या पर्यंत म्हणजे आयुष्यात पूर्ण असणारच आहे. या सगळ्या लोकांनी माझा प्रवास सुकर केला असं मला वाटतं एकंदरीत. त्याच्यामुळे मला फार संघर्ष हा मला अजिबात आवडत नाही, कारण मी काही संघर्ष केला नाही. IRS मिळेपर्यंत थोडाफार नक्कीच होता, आर्थिक असेल, मानसिक असेल. IRS मिळाल्यानंतर माझा संघर्ष वेगळा होता. म्हणजे मटेरियलिस्टिक माझ्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या, मला चांगल्या अकॅडमीमध्ये ट्रेनिंग मिळालं,
मी आज चांगल्या पदावर कार्यरत पण आहे, चांगल्या घरात राहतो, स्पेशल स्टडी रूम आहे स्वतःची. हे सगळं आहे. यात फक्त संघर्ष हा होता की यार किती वेळेस हा अभ्यास करायचा आणि कुठेतरी आपलं चुकतं आणि त्या जर चुकांवर मात होत नसेल तर आपल्याला रँक मिळेल का? हा माझा एक मेंटल स्ट्रगल नक्की होता. संघर्ष माझा शेवटी आता आर्थिक नाहीये किंवा असा काही नाहीये. माझा स्ट्रगल असा होता की स्वतःचा कॉन्फिडन्स बूस्ट करणं फार महत्वाचं होतं. कारण मी IRS झाल्यानंतरही 2दा इंटरव्ह्यू दिले आणि दोन्हीमध्ये मला अपयश आलंय. म्हणजे मी सलग इतके इंटरव्ह्यू दिले की त्यानंतर माझा कुठेतरी आत्मविश्वास खचला होता. बाकी माझा संघर्ष वेगळ्या पद्धतीचा काही नव्हता. एक कुठेतरी मग जिद्द चिकाटीपेक्षा मला वाटतं या पूर्ण प्रवासामध्ये मी पेशन्स खूप ठेवला. म्हणजे मला वाटतं की बाबा कधीतरी याच्यामध्ये आपल्याला मिळेल आणि जर तुम्ही डिझर्विंग असाल म्हणजे मी खूप लोकांना मी मेंटरिंग करतो लोकांना, खूप मित्र आहे माझे किंवा अस्पायरंट्स असं सांगतो की बाबा जर तुम्ही डिझर्विंग असाल तर युपीएससी तुम्हाला घेणार. तुम्हाला ऑप्शनला कमी येऊ, इंटरव्ह्यूला कमी येऊ किंवा जीएसला कमी येऊ, पण शेवटी संतुलन बनवून तुम्ही सिलेक्ट होणार. फक्त डिझर्विंग बना. आता डिझर्विंग कसं बनायचं मलाही कळलं नाही मी कसा डिझर्विंग बनलो. प्रवास नक्कीच चालू होता. काही गोष्टी काही चुकायचं, काही कधी कधी रिलॅक्स व्हायचं, लेझीपणा यायचं, सगळं खरंय. पण त्याच्यावर पण मात करून फक्त तुम्ही एक्झाम देणे आणि त्याची रिक्वायरमेंट तर तुम्हाला माहितीच आहे. आणि स्वतःच्या चुकांवर मात करणे याच्यातनं मला हे पूर्ण शिकायला खूप भेटलं असं वाटतं. आणि फार बालपणी माझा काही असा संघर्ष नाही. माझ्या गावात सगळ्याच लोकांची जी परिस्थिती ती माझी होती. म्हणजे शेतीचं काम करणे किंवा कुठे जाऊन शेतमजुरी करणे किंवा नव्हते त्यावेळेस कोणाचीच परिस्थिती नव्हती. त्यामुळे आम्हाला कधी गरिबी किंवा संघर्ष बालपणी कधीच जाणवत नाही. कारण गावातले सगळेच लोक बऱ्यापैकी एका लेवलला असतात. त्यामुळे तितका असं काही मला संघर्ष नाही. नक्कीच मी शाळेत बऱ्यापैकी चांगला विद्यार्थी होतो. 10वी 12वी इंजिनिअरिंग मध्ये मला चांगले मार्क आहे. त्याच्यामुळे मला एक आत्मविश्वास होता की आपण करू शकतो. तरी मला खूप म्हणजे वेळ लागला. काही माझ्या चुका कधी मी एक्झामची रिक्वायरमेंट समजली नाही. पण ओव्हरऑल प्रवास खूप छान आहे, खूप शिकण्यासारखा आणि खूप लोकांचे म्हणजे आई वडील, मित्र, बायको, मुलगा सगळ्या लोकांनी खूप म्हणजे याच्यात त्याग केलाय. नक्कीच माझ्या त्यागापेक्षा या लोकांचा त्याग म्हणजे सॅक्रिफाईस खूप केलं. म्हणजे या पूर्ण यशामध्ये मी 2 कीवर्ड तुम्हाला सांगू शकतो. पेशन्स आणि सॅक्रिफाईस या 2 असल्या तर यश मिळूच शकतं. ऑब्व्हियसली अभ्यास वगैरे सगळेच करतात. म्हणजे सरांनी अगदी सुरुवातीलाच एक थोडक्यामध्ये त्यांचं यशाचं सांगितले की नक्कीच सर्वांनाच अजून पुढे खूप प्रेरणा याच्यातनं मिळेल. सर आपल्यासाठी 2 शब्द या ठिकाणी आठवत आहेत की यूं ही नहीं मिलता कोई मुकाम उन्हें पाने के लिए चलना पड़ता है. यूं ही नहीं मिलता कोई मुकाम उन्हें पाने के लिए चलना पड़ता है. इतना आसान नहीं होता कामयाबी का मिलना. उसके लिए किस्मत से भी लढना पड़ता है. उसके लिए किस्मत से भी लढना पड़ता है. मला असं वाटतं की तो संघर्ष जे तुम्ही सांगताय की नाहीये पण तुम्ही तो केलायत आणि हेच तुमचं साधेपण आहे की डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्वाचे असतात आपल्यासारखी की ते स्वतःला जास्त क्रेडिट देत नाहीत पण इतरांचे जसं तुम्ही सांगितलं की तुमचे आई वडील असतील त्याचप्रमाणे तुमचे जे घरातले व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही ते क्रेडिट दिलं आणि हे सगळ्यात विशेष आहे सर. सर माझा पुढचा महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये असेल की एकंदरीतच ह्या संपूर्णच टप्प्यांमध्ये जसं आपलं सर्वांनाच माहिती आहे की प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू जसं संदर्भात सांगितलं की तुम्ही सांगितले की पेशन्स ठेवणं महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःला देखील ओळखणं गरजेचं आहे की तुमची कॅपेबिलिटी किती आहे. तर एकंदरीतच हे ओळखत असतानाच किंवा तुमची याच्यामध्ये स्ट्रॅटेजी काय असेल त्याबद्दल काय सांगा. एक स्ट्रॅटेजी माझी नेहमी अशी होती की यार मला प्रिलिम कधी अवघड गेली नाही. प्रिलिमचा माझा एक बेसिक फंडा होता की तो वर्क व्हायचा आतापर्यंत. त्याच्यामुळे मला प्रिलिमला कधी जास्त भीती वाटली नाही किंवा जास्त अवघड नाही गेली. पण यार मेन्स मध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय. कारण मला माहिती की माझा इंटरव्ह्यू तितका स्ट्रॉंग नाही. ही मीच ओळखलं होतं. तर मला जे काय करायचं ते लिहून करायचे. मग लिखाणामध्ये काय बदल करू शकतो. तर मी 18 नंतर मला म्हणजे सोशिओलॉजी माझा ऑप्शन होता ज्यात मी IRS पण झालो. तर मला वाटलं यार कुठेतरी याच्यात आपली ग्रोथ होत नाही आणि कुठेतरी एक सॅच्युरेशन लिमिट पोहोचलंय. हे मी ओळखलं पूर्ण प्रिपरेशन मध्ये की आपण एवढा अभ्यास करून कुठेतरी माझ्यातून चुकते किंवा लिखाणात येत नाही किंवा काहीतरी डायनामिझम माझा मिस होते. तर मी ऑप्शनल चेंज केला 18 मध्ये. म्हणजे 18ची एक्झाम झाल्यानंतर 19ला मी ट्रेनिंग करत असताच त्यावेळेस थोडा अभ्यास करून अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल घेतला. त्यातनं एक फायदा असा झाला की मला ऑप्शनल नवीन असल्यामुळे अभ्यास करण्याची परत क्युरिओसिटी, एक नवीन गोष्ट जाणून घेण्याची ती कुठेतरी कुतूहलता आली आणि त्यामुळे मी ऑप्शनल चांगला केला. त्या ऑप्शनमुळे काय फायदा झाला, मी जर तुम्ही माझा रिझल्ट बघितला तर मी ऑप्शनमुळेच मला वाटतं जे वरचा काही रँक आलाय त्यामध्ये अँथ्रोपॉलॉजीचं खूप मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे. तर मला वाटतं की तुम्ही तुमच्या प्रिपरेशन मध्ये ओळखायचं आहे. मला माहिती मी 4 वर्ष जर सोशिओलॉजी करून कुठेतरी मी 270-80 मध्येच अडकून बसतो म्हणजे माझ्यात काहीतरी दोष आहे किंवा मला काहीतरी लिहिता येत नाही. मी ऍक्सेप्ट केलेलं म्हणजे याच्यात काही कमीपणा वाटण्याची गोष्ट नाही. जर तुम्हाला बनायचं बाबा IAS बनायचं किंवा काही जे तुमच्या स्वप्नाची जी पोस्ट असेल ते मिळवण्यासाठी तुम्हाला चेंजेस करायला पाहिजे. म्हणजे अडॅप्टेशन खूप गरजेचं आहे प्रोसेसमध्ये. दुसरी स्ट्रॅटेजी अशी होती की पहिलं म्हणजे फंडामेंटल खूप स्ट्रॉंग, दुसरं अडॅप्टेशन महत्वाचं, तिसरी विकनेसेस ओळखलं की बाबा आपलं कुठेतरी चुकतंय. एसे वर वर्क केलं थोडंसं, मी 3-4 एसे लिहिले यावेळेस की बाबा काय चुकतं. मग एसे मध्ये पण माझी इम्प्रुव्हमेंट झाली. जीएस मध्ये थोडेफार ऍव्हरेज मार्क आले किंवा म्हणजे स्टॅटिक बेसिक राहिले पण मी ते मिस नाही केलं. माझं फंडामेंटल चांगलं असल्यामुळे मी रेसच्या बाहेर पडलो नाही जीएस मुळे किंवा एसे आणि अँथ्रोपॉलॉजीमुळे मला एज मिळाली आणि जीएस मुळे मी रेसमध्ये टिकून राहिलो.
तर कुठेतरी बॅलन्स मेंटेन करायला शिका आणि विकनेसेस जर ओळखल्या, मला माहिती आहे जीएस काही केलं तर मला 380, 90, 400 मार्क पडणार हे मला आधी माहित होतं. तर ते पडलेच आणि एसी आणि अँथ्रोपॉलॉजीला मला लोकांपेक्षा 10-15 मार्क वाढवा पडले आणि इंटरव्ह्यूला ऍव्हरेज पडले किंवा बिलो ऍव्हरेज पण पडले, तरी पण मेंटेन झालं. तर हे तुम्ही पूर्ण प्रोसेसमध्ये एक डायनामिक्स आहे. हे डायनामिक्स तुम्ही ओळखायला शिका, विकनेसेस ओळखायला शिका आणि फंडामेंटल स्ट्रॉंग ठेवा. बाकी स्ट्रॅटेजी अशी ऍज सच काही वेगळी नाहीये. जे लोक करतात तेच मी करायचो. आधी चुकायचो आणि चुका कळल्या मला. आणि त्या अगदी बरोबर. चुकांवर मला योगायोगाने वेळ मिळाला. छानपैकी काम पण केलं. जितका मला काम करून वेळ मिळायचा ते खूप आहे आणि याच्यात मला वाटतं या स्ट्रॅटेजीमध्ये एक 2-3 गोष्टींनी खूप फायदा झाला. एक तर मी जॉबमध्ये चांगल्या जॉबमध्ये असल्या, एक फायनान्शियल सिक्युरिटी आहे. दुसरं मेंटली खूप स्टेबल आहात तुम्ही. म्हणजे तुम्हाला असं नाही की नाही झालं तरी ही भीती जी असते ऍस्पायरंट फेजमध्ये, समाव ती भीती नव्हती. मला वाटतं या सगळ्या गोष्टींचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या यशामध्ये. नक्कीच, नक्कीच सर. सर आपण अगदी खूप पुढे गेलो प्रश्नांच्या ह्या शृंखलेमध्ये. मुळात आपल्याला सुरुवात करायची होती तुमच्या अगदी सुरुवातीपासूनच, की घरी आई-वडील, 3 बहिणी आणि आपण असे आपले 6 जणांचे कुटुंब आहे. हा प्रश्न आपण देशदूत जे मुलाखतकार होते त्यांनी जो विचारलाय तेच मी प्रश्न या ठिकाणी विचारला. कारण मग मुळात मला असं वाटतं, की हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण प्रत्येक मुलाखतीमध्ये मी स्वतः प्रश्न डिझाइन करत असतो तसे पुढे आपले प्रश्न सुद्धा आहेतच. पण याच्यातले काही प्रश्न अत्यंत महत्त्वाचे मला वाटले म्हणून मी प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारतोय. आपल्या लहानपणी या कुटुंबाचा आधार हा फक्त शेती होती आणि तेव्हा शिक्षणासाठी आपल्याला मामांकडे जावे लागले असं सुद्धा मला कळालेलं आहे. तर स्पर्धा परीक्षा देताना ग्रामीण भागाचा काही फायदा झाला का किंवा झाला असेल तर तो कसा? काय सांगाल? नक्कीच मला वाटते ना, प्रत्येक माणूस जो आहे प्रोडक्ट आज तुम्ही किंवा मी जो आहे आपल्या आपल्या बॅकग्राऊंड मुळे, आपल्या अपब्रिंगिंग मुळे. मी ग्रामीण भागात वाढल्यामुळे एक फायदा काय, ग्राउंड रियालिटी मला अशी वाचायची गरज नाही. मी जी बघितली, जी मी भोगली, जी बघितली, त्यात त्यात काही याचा स्ट्रगल नाही. हे आम्ही जन्माला जिथे आलो ते बघायला पाहिजे. शेतीच्या अडचणी असतील बाबा, मी लहानपणी मामाच्याकडे शेळ्या होत्या तर शेळ्या पण ओढल्या, तर एक अंदाज काय आहे? लक्षात घ्या, युपीएससी मध्ये पण खूप फायदा होतो. इंटरलिंकिंग केलंय, ऍग्रिकल्चर नावाचा खूप मेजर पोर्शन आहे, अॅनिमल हजबंड्री नावाचा पोर्शन आहे. याच्यातनं मला ऍटलीस्ट अडचणी लिहिताना मला काहीच अडचण, मला माहिती शेळ्यांचे काय प्रॉब्लेम आहे, शेतीचे काय प्रॉब्लेम आहे, आमच्या ग्रामीण भागातला शेतकरी कसा थकतो. आणि मी मूळचा सिन्नरचा, त्याच्यामुळे आमच्याकडे दुष्काळ आहे. सिन्नरचा पूर्व भाग हा रेन शॅडो बेल्ट, याच्यात सायंटिफिक रिझन आहे, जॉग्राफिकल रिझन आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला फार वेळ लागत नाही. जर तुम्ही ती परिस्थिती बघितली, त्याला फक्त पुस्तक वाचल्यानंतर एक सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह मिळतो आणि तो कळण्यास फार मदत होते. तर ग्रामीण भागाचा नक्कीच मला खूप फायदा झाला आहे, विशेषतः माझ्या जनरल स्टडीच्या काही पेपरमध्ये. आणि ज्या पद्धतीचे ऑप्शन मी दोनदाही निवडले, सोशिओलॉजी आणि समाजशास्त्र आणि अँथ्रोपॉलॉजी, ज्याला मानववंशशास्त्र म्हणतात, याच्यात कुठेतरी शेती, म्हणजे शेतीमध्ये कसं क्लास स्ट्रक्चर बनतं किंवा शेतीचे काय प्रॉब्लेम असतील, फार्मर सुसाईड का करतात, ग्रामीण भागात ग्लोबलायझेशनमुळे काय परिणाम होतात, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय आणि भोगतोय. हे दोन्ही कळतंय तुम्हाला, ज्याच्यामुळे मला खूप नक्कीच फायदा होतो. फक्त याला शब्दात मांडायची परीक्षा होती युपीएससी. माझ्यासाठी खूप गोष्टी प्रॅक्टिकली बघितलेल्या आणि एक्सपिरियन्स केल्यामुळं मला वाटतं ग्रामीण भागामुळे खूप चांगली अडॅप्टिव्ह कॅपॅसिटी बिल्ड झाली. तुम्ही आज कुठेही जाऊ शकतात, तुम्ही 5 स्टार मध्ये पण झोपा, तुम्ही गावाला जाऊन पण राहा, असं ही जे अडॅप्टेशन मला वाटते, तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला खूप क्रेडिट देतोय पूर्ण सक्सेसमध्ये. कारण त्याच्यामुळेच तुम्हाला एक कुठेतरी एक एक्सपोजर मिळालं, एक ओढ पण निर्माण झाली. आणि कुठेतरी मला वाटतं की आज ज्या परीक्षेत, ज्या नोकरीत मी जाईल, कुठेतरी मला वाटतं की 1% तरी माझं आयुष्यातलं बाबा ग्रामीण भागासाठी केलं तरी मी जन्माला आल्याचं काहीतरी सार्थक होईल, असं मला नेहमी वाटतं. नक्कीच, नक्कीच सर. सर माझा ह्याच प्रश्नाला एक जोडून प्रश्न आहे, की तुम्ही आम्हाला जो लेख पाठवला होता एका वृत्तपत्रातला, त्याच्यामध्ये तुमच्या आईंचा, मातोश्रींचा फोटो त्याच्यामध्ये आम्ही पाहिला आणि खूपच आनंद सुद्धा आम्हाला झाला आणि इतकं साधेपणा सर, साधेपणातनं आपण वरती आलेला आहात. तर आई-वडिलांचं तुमच्या जीवनातली भूमिका काय? काय सांगाल? आई वडील म्हणजे माझे आई वडील दोन्ही अशिक्षित. त्याचा फायदा काय मला, त्या बिचाऱ्यांनी आजपर्यंत माझं कधी मार्कशीट बघितलं नाही, कधी विचारलं नाही की तू काय करतो. म्हणजे मला कोणताही निर्णय घ्यायचा असेल, डिसिजन मेकिंग ची ऍबिलिटी, त्याच्यात रिस्क असेल की नसेल, हे सगळं मी स्वतः घ्यायचो. तर मला वाटतं आई वडिलांमुळे मला खूप सेल्फ डेव्हलपमेंट, म्हणजे अगदी 10वीला जे काढायचे दाखल्यापासून तर आजपर्यंत जो सगळा प्रवास स्वतः करायला लागला. त्याच्यातनं फायदा काय होतो, तुमची डेव्हलपमेंट खूप चांगली झाली. म्हणजे मी 2 शब्द खूप, स्पून फिडिंग पेक्षा तुम्ही स्वतः शिकलेली गोष्ट, ज्याला ऍक्टिव्ह लर्निंग म्हणतो आपण, त्या गोष्टीचं म्हणजे ऍक्टिव्ह लर्निंग, म्हणजे दाखले काढायचे असेल किंवा कोणत्याही गोष्ट असेल, पुण्याला इंजिनिअरिंगची ऍडमिशन घ्यायची प्रोसेस, सगळं स्वतः करावं लागल्यामुळे काय एक कुठेतरी एक डे टू डे लाईफचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आणि मला वाटतं आई वडिलांनी मला खूप फ्रीडम दिलं, कारण त्या बिचाऱ्यांना काही माहित नव्हतं. आता खूप मला फायदा झाला असं मला वाटतं. स्वायत्तता तुम्ही जे मराठीत म्हणता, तो मला पूर्ण आजही होती आणि तेव्हापासून मिळते. तर त्याचा खूप फायदा झाला. आई वडिलांनी बिचाऱ्यांनी खूप अनकंडिशनल सपोर्ट केला. त्यांना माहित नाही कलेक्टर काय, त्यांना आजही काही फरक पडत नाही, तेव्हाही काही फरक पडत नाही. त्यांच्या लाईफमध्ये 0.0 चेंज झालेलं. कारण काय, त्यांना अपेक्षाच नाही तुम्ही काय. त्यांचं काय, आपला मुलगा हुशार आहे, लहानपणापासून काहीतरी करतो, होईल, विषय मिटला, असं होतं. अशामुळे मला वाटतं खूप फायदा झाला.
वाह सर वाह! म्हणजे खरंच कौतुक करायचं वाटेल कारण अपेक्षा जास्त नव्हत्या आणि कधी-कधी अपेक्षांच्या ओझांमुळे सुद्धा बऱ्याच वेळेस बॅकफूटवर व्यक्ती जात बरोबर. असतो आणि तो ते शिकलेल्या अपेक्षा लोकांमध्ये तो खूप मेजर अडचणी म्हणजे अर्धवट अगदी. शिक्षण ज्या लोकांचं असतं, लोकांना वाटतं मुला-मुलींना पुण्याला पाठवतं, एका वर्षातच आय-ए-एस होऊन आलं पाहिजे, की एका वर्षातच राज्यसेवा पास झालं पाहिजे. कुठेतरी हे याच्यामुळे मुलं-मुली आखडले पण जातात. मला वाटतं तसं कोणी करू नये. आमच्या केसमध्ये काय फुल फ्रीडम आहे बाबा. 1 नाही 2 वर्ष घे, पण तुझ्या मनानं कर. काही अडचण नाही. ह्या गोष्टीचा मला वाटतं नेहमीच फायदा असावा. फक्त याच्यात फक्त दुसरी नाण्याची ही पण बाजू आहे, की मुलांनी खूप मिसयूज पण केलाय. म्हणजे हां. पुण्यात, दिल्लीत जाऊन जर तुम्ही वेगळेच धंदे करायला लागला असाल, तर मग पुढे आई-वडिलांना फसवतो आणि स्वतःला तर फसवतोच आहे तुम्ही. तर हे पण नाण्याला 2 बाजू आहेत. जे शिकलेले लोकं ते दोन्हीकडून कंट्रोल करायला बघतात. आमच्या केसमध्ये बाबा तुम्हाला परिस्थिती जाणपण आहे आणि आई-वडील इतकं फ्रीडम पण देतात. बाबा घरी तुमच्यावर सगळी फॅमिली डिपेंड आहे. तुम्ही जॉब सोडून काहीतरी करताय. तर तुम्हाला लवकरात लवकर यश मिळावं हे तुमची स्वतःचा अट्टहास पण असतो ना हो, लवकरात ते मला वाटतं त्या गोष्टी खूप ड्रायव्हिंग करतात आणि याच्यात मी फार हुशार आहे म्हणून झालो असं नाहीये. परिस्थिती अशी की त्याने मला बनवलंय असं मला नेहमी वाटतं. हुशार खूप लोकं आहेत. म्हणजे मी फार काय 10वी-12वी टॉपर आलेला मुलगा वगैरे असं काही नाहीये. चांगले मार्क आहे, पण फारही भारी नाही की बाबा तुम्ही बोर्डात-बिर्डात आले आणि मग झालं तसं काहीच नाही. साधारण बुद्धिमत्ता, पण परिस्थिती अशी, की ज्यामुळे तुम्हाला घडायला खूप म्हणजे पोषक वातावरण आहे असं मी म्हणेल. अगदी बरोबर सर. सर याच्यात जसं तुम्ही उल्लेख केलात, की 12वी मध्ये सुद्धा असेल किंवा त्याच्या पहिले तुम्हाला एवढं की याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता आणि त्याचा प्रश्नामध्ये सुद्धा आहे, की आपण मेकॅनिकल या शाखेत अभियांत्रिकी पदवी घेतली. त्यानंतर ओरिसा राज्यात एस-आर कंपनीमध्ये रुजू झालात. परंतु स्पर्धा परीक्षे आणि त्यातही केंद्रीय लोकसेवा आहे, ज्याला यू आहे, त्याच्याकडे त्या अभ्यासाकडे तुमचं मन कसं वळलं किंवा मग तो डिसिजन तुम्ही हां. कधी घेतला? काय सांगाल? एकदम, एकदम छान प्रश्न आहे. कारण रिअलिस्टिक प्रश्न आहे. इंजिनिअरिंग पर्यंत मला अजिबात इंटरेस्ट नाही. मी जी परीक्षा दिली. मला एम-एस करायचं होतं यूएसमध्ये जाऊन किंवा जर्मनीमध्ये. मी ओडिशात नोकरी करत होतो. 2 अडीच 3 वर्ष नोकरी केली मी. त्यात मग माझा एक क्लासमेट आहे, जवळचा मित्र अभिजित दराडे. तो एम-पी-एससीचा अभ्यास करत होता. म्हणे, "यार, तू जर ते करत नाही तर इकडे तरी प्रयत्न कर." आणि मी ओडिसामध्ये कंटाळलो कारण माझी हेल्थ जरा वाईट म्हणजे त्यावेळेस माझं पोट वगैरे दुखायचं आणि मला ट्रॅव्हल करायला लागायचं 6-7 तास भुवनेश्वरला जाण्यासाठी. कुठेतरी मला वाटतं या सगळ्या परिस्थितीमुळे मी कंटाळलो आणि मी म्हटलं, "यार काहीतरी महाराष्ट्रात यायचंय मला, पुण्यात यायचंय." मग मित्र म्हणे, "यार सगळ्यात भारी की तू राज्यसेवा एक्झामचा अभ्यास सुरू कर. महाराष्ट्रात पण तुला पोस्ट मिळेल आणि आहे ते सगळं निवांत होऊन जाईल." मग त्या निमित्ताने त्यांनी मला ओडिशाला पुस्तक वगैरे पाठवून माझे फॉर्म वगैरे भरून त्यांनी माझा प्रवास सुरू केला आणि 2014ला मी पहिली राज्यसेवा एक्झाम दिली. त्याने केलेला सुरू मग 14-15 मध्ये मी राज्यसेवा केली. 15 मध्ये मला पोस्ट पण मिळाली. त्यानंतर मग युपीएससीचा माझा मित्र रवींद्र खाताळे जो आय-ए-एस झाला 15च्या अटीमध्ये. मग तो दिल्लीला होता. मी त्याच्याकडे अभ्यासाला गेलो आणि मला जाणवलं यार खूप फरक आहे. म्हणजे एमपीएससी करण्यात आणि युपीएससी करण्यात खूप फरक आहे. तुमच्यात पोटेन्शियल असलं तरी काही फरक पडत नाही जोपर्यंत तुम्हाला तो एक अप्रोच कळत नाही. तर मला वाटतं मग तो मित्र दिल्लीला असल्यामुळं मला एक कळलं की युपीएससी करायचं आणि मग मला वाटतं तिथून पुढे माझा एक ऍक्च्युअली युपीएससी मध्ये प्रवास सुरू झाला. एक 15 रोजगाराची निर्मिती झाली बाबा. एक सेक्शन ऑफिसरची पोस्ट मला राज्यसेवा एक्झाम मधून मिळाली आणि त्यानंतर मी फुल एकदम निवांत झालो आणि युपीएससीचा अभ्यास केला आणि त्याच योगायोगाने अटीमध्ये माझं सिलेक्शन पण झालं. त्यानंतरचा प्रवास तर एकदम सुखमय आहे, सुकर आहे. फार जास्त कष्ट करावं नाही लागले आणि फार जास्त त्रास पण नाही झाला. तर फार जास्त स्ट्रगल नाही. 1-1.5 वर्ष मी थोडंफार जे काही केलं असेल, त्यात पण अतिशय चांगले उत्तम मित्र पुण्यात मिळाल्यामुळे मला फार जास्त त्रास काही झाला नाही. नक्कीच, नक्कीच सर. सर आपण आता एकदम मध्य टप्प्यामध्ये आहोत आपल्या मुलाखतीच्या. याच्यामध्ये नक्कीच एक छोटीशी माहिती आपल्याला देईल, की ज्यावेळेसपासून आम्ही मुलाखत सत्र सुरू केलं, त्याच्यामध्ये अनेक सगळे दिग्गज मान्यवर आम्हाला लाभले. पार कलेक्टर असतील, कमिशनर्स असतील, आय-पी क्षेत्रातले जे पोलीस अधीक्षक ह्या लेव्हलपर्यंत आम्ही मुलाखती या ठिकाणी घेतल्या. सर प्रत्येक मुलाखतीमध्ये आम्ही एक उपक्रम सुरू केला आहे सर. आपणही त्या मताशी सहमत असाल, की जो कोणी वाचेल म्हणजे ज्याचं वाचन सर्वात जास्त जीवनात काही ना काहीतरी सकारात्मक चांगलं काम करेल आणि मग आता युपीएससीच्या याच्यासाठी असं किंवा मग जर तुम्ही काही दुसऱ्या क्षेत्रामध्ये तिथं सुद्धा तुमचं वाचन जर असेल, तर एक तुमच्या जीवनामध्ये एक चांगली कलाटणी त्याला मिळू शकेल, एक चांगले विचार त्या ठिकाणी घडू शकतील. हं. कारण सर एक दुःख या ठिकाणी आज वाटतं, की जे तरुणाई आहेत किंवा सर्व क्षेत्रातले व्यक्ती आहेत, मोबाईलच्या ह्या विश्वामध्ये किंवा जे कनेक्शनचं साधन आहे, एक सुंदर साधन आहे, याच्याकडे जास्त वळताना दिसत आहेत. पण त्याचा एक निगेटिव्ह अप्रोच आपण म्हणू शकतो किंवा अतिवापर आपण म्हणू शकतो, तो होताना दिसतो आहे आणि त्यामुळेच या उपक्रमाची सुरुवात करण्याचं नियोजन मी केलं. प्रत्येक मुलाखत सत्रामध्ये आपण एक पुस्तक या ठिकाणी रेकमेंड करत असतो. ते पुस्तक रेकमेंड केल्यानंतर मान्यवरांच्याच उपस्थितीमध्ये आपण ते रेकमेंड करत असतो आणि त्याचे एक सुंदरसे असे रिव्ह्यू माझं खूप वाचन आहे सर. एक आपल्या सर्वच मान्यवरांना सुद्धा मी या ठिकाणी नक्की सांगू इच्छित आहे. तर ते वाचन झाल्यानंतर त्या पुस्तकाची समरी सांगण्याचं काम त्या ठिकाणी सर मी करतो आणि खूप उदंड प्रतिसाद याला मिळालेला आहे. तर आपल्या उपस्थितीमध्ये आज एक सुंदर पुस्तक मला मिळालेलं आहे.
मितेश खत्री आणि इंदू खत्री यांनी लिहिलेलं लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाचे पुस्तक खूप सुंदर आहे. मुळात युपीएससी किंवा मग तुम्ही एखाद्या खडतर प्रवासामध्ये असाल तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच वाचणं गरजेचं आहे, कारण आकर्षणाचा सिद्धांत याच्याबद्दल आपण खूप ऐकलेलं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल आपण नेहमीच ऐकत असतो आणि कुठं ना कुठेतरी वर्क करतं. तुम्ही माझ्या अनेक व्याख्यानामध्ये ऐकलं असेल आतापर्यंत, मी हेच सांगत असतो की आपणच आपले जसे विचार आहेत, आपण जसे विचार करतो तसंच आपलं जग दिसणार आहे. You keep the negative approach, will see the negative things. If you keep the positive approach, you'll see the positive things. सगळ्यात सोपं आहे. जसं सरांनी सांगितलं की त्यांनी कधी युपीएससी परीक्षेला असं अवघड समजलंच नाही. सरांनी सर्व जे काही परिस्थिती येत राहिली त्याला ते सामोरे जात राहिले, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवत गेले आणि त्यांनी यश त्या ठिकाणी गाठलं. सर, आपलं नाव आहे निवृत्ती आणि संत परंपरेतलं एक नाव आहे, त्यामुळे एक सुंदरसा अभंग या ठिकाणी आठवत आहे की तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवा ही आगोज पडती आघात, येऊन या नित्य नित्य वारू, तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघी यांचे काळे केले तोंड. आता याचं एक साधारणतः सर आपली जर अनुमती असेल तर मी नक्कीच याचा अर्थ सांगेल. म्हणजे आपल्याला मी त्या ठिकाणी बोलतो कारण की जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात आम्हाला अहोरात्री युद्ध करावं लागत आहे. बघा, थोडंसं रिलेशन करा की सरांचा जे संघर्ष राहिला आणि तुकाराम महाराज जेव्हा सांगतायत नक्कीच तुम्ही रिलेट करू शकतात की आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये. मी त्याचं सांगणार आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात आम्हाला अहोरात्री युद्ध करावं लागतं आहे. युद्ध एकीकडे मनात सुरू आहे तर दुसरे बाह्य जगात सुरू आहे. सतत होणाऱ्या जीव घेण्या आघातांचं निवारण आम्ही करत आहोत, ते आघात परतवून लावत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, केवळ तुझ्या नामाच्या बळावर मी सर्वांचं तोंड काळ केलं आहे, म्हणजे सर्व शत्रूंचा मी पराभव केलेला आहे. बघा, आपण पाहिलं की युपीएससीच मी उदाहरण घेतो कारण सर त्या क्षेत्रात आलेले आहे, त्यामुळे एक युपीएससी युद्ध आपण समजूया. खरं तर ते युद्ध नाहीच आहे, एक परीक्षेसारखं आहे, पण परीक्षेच्या दृष्टिकोनात बघूयात एक पॉझिटिव्ह अप्रोच. मी निगेटिव्ह बोललो तर ते बऱ्याचशा यांना होईल, पण युद्ध न समजता आपण ते परीक्षेच्या दृष्टिकोनात जर बघितलं तर त्याही ठिकाणी तुमच्या मनात एक युद्ध सुरू आहे आणि बाह्य याच्यामध्ये तर युद्ध सुरूच आहे. म्हणजेच आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 10 लाख लोक ऍप्लिकेशन भरतात, मग 4 लाख मुळात बसतात, 12,000 हे सर्व आपल्याला माहिती आहे. एक बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती युद्ध सुरू आहे, अनेक आघात होत असतात की म्हणजे परीक्षेचा अभ्यास करतोय, नातेवाईक तुमच्यावरती आघात करताय, बाबा काय चालू आहे, कधी नोकरी लागली, मग लग्न, बऱ्याचशा गोष्टी असतात. मग हे सगळं असतानाच आपण काय करायचं आहे की आपण युद्ध लढत राहायचं आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. जोपर्यंत यश आपल्याला मिळत नाही तोपर्यंत लढत राहायचं आहे. आणि त्यानंतर मग सांगितलं आहे की देवाचं चिंतन, म्हणजे बघा, देवाचं चिंतन इन द सेन्स काय की तुमचे अथक प्रयत्न आणि परमेश्वराची साथ, आध्यात्मिकतेविषयी मी बोलणार आहे पुढे. तर हे जर आपल्यासोबत राहिलं तर जे आपल्याला बोलत होते, ज्यांनी आपले पाय मागे खेचण्याचा प्रयत्न केला, त्यांचं तोंड ऑटोमॅटिकली काळ होतं. आपल्याला करायची गरज नाही. अगदी सोपं आहे. म्हणजे ज्यावेळेस मला असं वाटतं की सरांचा युपीएससी निकाल लागला असेल त्यावेळेस त्यांची जी काही ज्याला आपण म्हणू शकतो की ज्यांनी वाईट त्यांचं चिंतन केलं किंवा यांचं वाईट व्हावं किंवा ते ज्याला आपण म्हणू शकतो की आपल्या प्रवासामध्ये अनेक अशी लोक असतात की आपण थोडं पुढे गेलं की त्यांना वाटतं की बाबा कशाला गेला, वगैरे जसं आपल्याला तोंड पूर्ण कौतुक करावं लागेल. हे ज्यावेळेस होईल, ज्यावेळेस तुम्ही यशस्वी व्हाल त्यावेळेस ऑटोमॅटिक ते लोकांचं तोंड त्या ठिकाणी काळवत असतं, म्हणजेच सर्व शत्रूंचा पराभव होत असतो. सर, मी ह्याच अभंगाशी रिलेटेड तुम्हाला विचारलं की एकंदरीत तुम्हाला संपूर्ण म्हणजे जवळजवळ तब्बल 6 ते 7 वर्षांचा तुम्ही या परीक्षेच्या याच्यामध्येच आणि या संघर्षामध्ये तुम्ही राहिला, त्या युद्धामध्ये तुम्ही राहिला, तुम्हाला कशा पद्धतीचे अनुभव आले, काही कटू अनुभव असेल ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता, काय सांगाल? तर सगळ्यात परत तुम्ही जे संत तुकारामांचा अभंग वाचला, कारण मी संत तुकारामांचा जो मराठीत पिक्चर आहे जितेंद्र जोशी यांनी ऍक्टिंग केलं, तो पिक्चर मी खूपदा बघितला. म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकता इतकं मी प्रेमात आहे त्या पिक्चरचे. कारण समहाऊ त्या काळातले लोक किती प्रोग्रेसिव्ह होते, म्हणजे जे आपण आज विचार करू शकत नाही ते त्या काळात विचार करायचे. म्हणून मला हे खूप जास्त आवडतं. आणि मी तसं जरी नाव माझं संत पर्यंत, मी काय संत वगैरे सारखे माझी तेवढं ऑब्व्हियसली तेवढी मॅच्युरिटी नाही किंवा तेवढं बिहेवियर पण नाही आणि कधी वाटत नाही, ठीक आहे. पण नक्कीच या पूर्ण प्रवासात संघर्ष फार कमी. मी तुम्हाला का सांगतो, कारण मी एक्झाम द्यायला आलो. पहिल्या वर्षी मी इंटरव्ह्यू दिला राज्यसेवेचा, दुसऱ्या वर्षात मी सिलेक्ट झालो. त्याचबरोबर 15ला मी युपीएससीचा इंटरव्ह्यू दिला आणि 16ला सिलेक्ट झालो. तर माझा एकदा एक पोस्ट मिळाल्यानंतर तुमची थोडीफार सो कॉल्ड क्रेडिबिलिटी डेव्हलप होते की बाबा जाऊ दे, माणूस आहे. आणि मी काही जगाला प्रूव्ह करण्यासाठी आलोच नव्हतं. माझं जेन्युइन रिझन हे होतं की बाबा माझे हेल्थ इश्यूज आहे, मला एक साध्या आजारासाठी 8 तास प्रवास करून डॉक्टरला कन्सल्ट करावं लागतं, त्यातही मनासारखी ट्रीटमेंट मिळत नव्हती. समहाऊ माझे पर्सनल रिझनमुळे मी सोडलं आणि मग मी आलो. आणि नंतर जी युपीएससीची आवड लागली ती मला सोडायला लागली खऱ्या अर्थाने. म्हणजे 16 साली मग कळलं, यार आपण पूर्वपरीक्षा जोरात करूया, मेन्स करूया. मग कुठंतरी त्यानंतर मी युपीएससीत खरा घडलो. IRS झाल्यानंतर जी युपीएससी करण्यात मजा येते त्यानंतर आली मला. स्वतः येणाऱ्या अडी अडचणी मला ओव्हरऑल प्रवासात फार असं कोणी टॉन्ट मारलं किंवा माइट बी मी मायसेल्फ इज अ सोशली डेफ पर्सन. म्हणजे सोशली डेफ कळलं तुम्हाला, मी
सामाजिक दुसऱ्या बहिरा माणूस आहे. मला काही घेणं देणंच नाही. माझ्या मागेही काहीच नव्हतं, पुढेही काहीच नाही. त्याच्यामुळे मला कोणासाठी प्रूव्ह पण करायचं नाही आणि मी कधीच त्या भावनेने आलो नाहीये. लोक काय म्हणतील आणि कारण ही प्रोसेस मला बनवते पण तशीच. निर्लज्ज नाही बनत मी त्याला, मेंटली टफ म्हणतो. कारण का? तर किती लोकांना किती म्हणजे तुम्ही मला आता शिव्या द्या, 5 मिनिटानंतर मी पुस्तक घेऊन फुल कॉन्सन्ट्रेशन अभ्यास करू शकतो. हे स्किल मी डेव्हलप केलं. झालं. म्हणजे मी पण तसा फार असा स्टेबल किंवा फार असा साऊंड काल्म कंपोज माणूस नाही. मी फार चिडचिडा माणूस होतो. पण प्रोसेसमध्ये मला वाटतं ग्राइंडिंग मशीनमध्ये जसं तुम्ही रिफाईन होतात, कुठेतरी भरडले जातात पॉझिटिव्ह वेने, तसं माझं झालं. आणि आय थिंक जे आज मी काय आहे ते सगळं माझ्या पूर्ण होल चर्निंग प्रोसेसमध्ये मी खूप छान पद्धतीने घडलो. म्हणजे मी फार योगायोगाने मी तुम्हाला सांगितलं, मला मित्र असेल किंवा फॅमिली असेल, खूप पॉझिटिव्ह लोक आहे आणि या लोकांनी मला कन्स्ट्रक्टिव्हली खूप सपोर्ट केल्यामुळे मला तितकं सफर करावं लागलं नाही. माइट बी किंवा माझा तसा पर्स्पेक्टिव्ह नव्हता की निगेटिव्ह गोष्टी, जसं तुम्ही बोलले द लॉ ऑफ अट्रॅक्शन. आय युज टू थिंक इनिशियली मला असं वाटायचं, म्हणजे माझ्या खूप मित्रांनी विचारू शकतो की माझ्यासाठी IRS-IT ही खूप उत्तम नोकरी आहे. मी जेव्हा UPSC करायला लागलो म्हणलं यार मला IRS-ITच व्हायचं आणि मी IRS-ITच झालो. विचार करा तुम्ही. इतकं लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्या केसमध्ये ऍप्लिकेबल आहे. आणि माझ्या जवळच्या मित्रांना अभिजित औदुंबर, संतोष सगळ्यांना माहिती मला हेच व्हायचंय. त्यानंतर कळलं की यार तुम्ही याच्यापेक्षाही चांगलं करू शकतात. प्रशासकीय सेवेमध्ये तुम्ही ज्या बॅकग्राऊंड मध्ये आला त्या बॅकग्राऊंडसाठी ते बॅकग्राऊंड तुमचं मॅच पण होईल आणि काम पण करू शकतात एक लार्जर स्केलवर. बाकी असं काही फरक नाही. प्रत्येक नोकरी इतकी छान आहे की गव्हर्नमेंटच्या नोकरी तुम्हाला एक तर जॉब सिक्युरिटी आहे, त्याबद्दल तुम्हाला काम करायला खूप चांगलं भेटतं प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल. तर मला वाटतं की फार जास्त या युद्ध किंवा ते अंधार वगैरे असं काही एक्सपिरियन्स तुम्ही फ्रिक्वेन्सी चेंज केली सर तेव्हा मग, कारण तुम्ही सांगताय की IRS-ITचं तुमची एक फ्रिक्वेन्सी होती, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या भाषेत मी बोलतोय. हा, नंतर फ्रिक्वेन्सी चेंज झाली बाबा की येस खूप चांगली सर्व्हिस आहे, खूप स्पेशलाइज नॉलेज हवं आणि ज्याला निवांत काम करून जगायच्यासाठी खूप चांगली नोकरी असं मला. नोकरी म्हणजे खरं भारी आहे एकदम, असं काहीच नाहीये. वी आर हॅव्हिंग अ व्हेरी इम्पॉर्टंट पोझिशन इन द गव्हर्नन्स स्ट्रक्चर. जर तुमच्याकडे कोश मूलदंड जसं म्हणतात कौटिल्य, जर तुमच्याकडे कोशच नाही तर तुमचं सरकार चालणार कसं? त्यामुळे प्रत्येक नोकरीचं महत्व आहे. पण कोणत्याही ऍस्परंट काय फक्त IAS बनण्याच्या हेतून येतो आणि सगळेच IAS होणार आहे असं पण नाहीये. हे लक्षात घ्या. तर आपण किती पॉझिटिव्हली ह्या सर्व्हिसेस काय अप्रोच करायचं हे पण खूप मॅटर करतं. तर त्याच्यामुळे युद्ध काय होत नाही या प्रोसेसमध्ये. स्वतःचीच प्रोसेस आणि युआर कॉम्पिटिंग अगेन्स्ट युअर सेल्फ. म्हणजे मी सगळ्या अटेम्प्ट मध्ये मला माहिती, मला 17-18 ला कळलं की आपण कुठेतरी स्टॅग्नंट झालोय आणि आपल्या प्रिपरेशन मध्ये तेवढेच मार्क येत आहे. जेव्हा मला कळलं तेव्हा मी स्ट्रॅटेजीमध्ये चेंजेस केलेत. ट्रायल आणि एरर आणि एक्सपेरिमेंटेशन तुम्हाला करावं लागतं ऍज पर युअर प्रिपरेशन, ऍज पर युअर विकनेसेस, स्ट्रेंथ. तर करायला पाहिजे, ते शिकलं पाहिजे, अडॅप्टेशन झालं पाहिजे तुमचं त्यात. नक्कीच नक्कीच सर. सर याच्यामध्ये अजून एक अभंग या ठिकाणी आठवतो आहे की एकटा चालतो गात तुझी अभंग, मनात दरवळतो तुझ्या चंदनाचा सुगंध, न घाबरता करेल संघर्ष कठीण वाटेचा, कारण त्या संघर्षात पाठीशी आहे माझा माझा पांडुरंग. संत तुकोबारा या ठिकाणी सांगता आहेत आणि नक्कीच तुमच्या याच्याची साजेसा आहे की कुठेही न घाबरता संघर्ष मी करत राहील आणि यशाला मी गवस नाही करत, असं या ठिकाणी आपणच जसं सांगितलं. सर माझा पुढचा प्रश्न आहे की जसं तुम्ही सांगितलं की ह्या संपूर्ण प्रवासामध्ये पेशंट आणि शांत राहणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही पीसफुल असणं गरजेचं आहे आणि त्या पीसफुल वातावरणाचा तुमचा अभ्यास होणं गरजेचं आहे. तर एकंदरीतच लॉ ऑफ अट्रॅक्शन संदर्भात सुद्धा मी विचारेलच, मेडिटेशन ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला कसा फायदा झाला किंवा तुम्ही एक कोणती अशी डिसिप्लिन स्वतःला लावून घेतली होती की ज्याने तुमच्या या प्रवासामध्ये तुम्हाला खूप मदत केली, काय सांगा? मेडिटेशन करायला हवं हे मला पहिल्या दिवसापासून माहिती, पण मी थोडा आळशी असल्यामुळे फार केलं नाही. पण मी एक माझी चांगली सवय एवढ्या काळात एक डेव्हलप झाली. मी वॉकिंग आणि सायकलिंग खूप रेग्युलरली करायला लागलो, फ्रिक्वेंटली करायला, आणि मी गाणे ऐकत जे काय माझं गाणं किंवा एखादं मूवी किंवा सिरियल बघून माझा अभ्यास खूप चांगला व्हायचा. हे मला माहिती, हे माझ्यासाठी ऍप्लिकेबल आहे, हे जगासाठी ऍप्लिकेबल नाहीये. कारण आय ऑलवेज बिलीव्ह इन कस्टमाइज स्ट्रॅटेजी. बाबा हा शर्ट चांगला दिसतोय, फक्त हा माझ्यासाठी बनवला किंवा मी टेलर करून तसा बनवून घेतलाय. तर हे तुम्हाला स्ट्रॅटेजीमध्ये पण तेच असतं. आता काही लोक खूप शांत, खूप असं बुद्धा टाईप असतात, ते लोक मेडिटेशन करून स्वतःला शांत ठेवतात. मला वॉकिंग केल्यानंतर अर्धा पाऊण तास वॉकिंग किंवा जॉगिंग किंवा सायकलिंग केलं का खूप छान वाटतं. त्यानंतर थोडेसे गाणे ऐका किंवा एखादी आवडते सिरियल बघा, सिरीज बघा, छान वाटायचं आणि अभ्यास करायचं. पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे आणि स्टेबिलिटी. मी 4-6 तास अभ्यास केला. ह्या अटेम्प्टला मला योगायोगाने वेळ पण नव्हता आणि तितका फोर्स पण येते ना. तुम्ही 5-6 वर्ष तीच गोष्ट करता, तर याच्यामध्ये मला काय वाटतं, तुम्ही पीसफुल राहिल्यानंतर आपोआप अभ्यास पण होतो. जे 4 तास करता तुम्ही प्रोडक्टिव्हली तुमच्या डोक्यावर घुसतं आणि ते तुमच्या पेपरवर पण उतरतं. झालं, असं होतं. नक्कीच नक्कीच सर. सर आपण आता ह्या मुलाखतीच्या मुळात पहिल्या भागाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आपल्याला खूप प्रश्न येत आहेत विद्यार्थ्यांकडनं की UPSCच्या या 3 टप्प्यांबद्दल मार्गदर्शन तुमच्याकडनं हवं आहे. एकंदरीतच 3 टप्प्यांमध्ये काय काय आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे असे आम्हाला भरपूर प्रश्न विचारतात. ऑप्शन संदर्भात सुद्धा अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. सर जाता जाता जे आपले
दोन प्रकारचे श्रोते आहेत सर, ते सुद्धा मी या ठिकाणी सांगतो की एका प्रकारचे जे आपले श्रोते आहेत ते महिला बचत गट असतील किंवा महिला ज्या मोठा वर्ग आहे याच्यामध्ये, आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी जे ज्याला आपण म्हणू शकतो की जे आपल्या स्कूलिंगमध्ये आहे ते याच्यातनं मोटिवेशन घेण्याचा प्रयत्न करतात, आणि दुसरे मग सगळे सिव्हिल ऍस्पिरंट्स आहेत. तर त्यांच्यासाठी आपण प्रत्येक वेळेस एक वेगळा भाग शूट करत असतो. सर, जाता जाताना एक शेवटचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की यशस्वीतेचा महामंत्र आपण काय सांगाल सर्वच व्यक्तींसाठी, की काय असलं गेलं पाहिजे, आपण आपल्या जीवनात कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे? कारण एक पॉझिटिव्ह अप्रोच, जसं मी सुरुवातीलाही सांगितलं, अत्यंत महत्वाचं आहे. आपलं त्याच्यामध्ये मत काय? तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं काय, स्वतः मी करू शकतो. अरे मला सुरुवातीला IRS IT झाल्यानंतर मी IAS होईल असं मी स्वतः लवकर इमॅजिन करत नव्हतो. तर मला वाटतं कुठेतरी त्याच्यामुळे मला अपयश होतो. सायकोलॉजिकली मी स्वतःला असं कॉन्फिगर केलं की यार तुला इंटरव्ह्यू जर मार्क आले तर तू IAS होणार आहे, आणि तसंच व्हायचं माझं. पण यावेळेस मी असं ठरवलं की इंटरव्ह्यू पडो न पडो IAS होणार आहे तू. कळतं तुम्हाला? तर सगळ्यात महत्त्वाचं स्वतः करू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात त्याला आपण कॉन्फिडन्स म्हणूया इंग्लिशमध्ये, आत्मविश्वास. आणि दुसरी गोष्ट, पूर्ण प्रवासामध्ये स्वतःला जाणून घेणे, सेल्फ एक्सप्लोरेशनचा प्रवास आहे हा पूर्ण. यामध्ये जर तुम्हाला कळलं, स्वची जर ओळख झाली, खऱ्या अर्थाने स्वची ओळख झाली, तर तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस कळतात. ते खूप गरजेचं आहे. तिसरं, हार्ड वर्क, स्मार्ट वर्क, हे पेशन्स, हे सगळ्यांकडे आहेत. म्हणजे प्रोसेस तुम्हाला शिकवते. तुमच्यात जरी नसलं तरी तुम्ही घडतात. पण मला वाटतं कॉन्फिडन्स, कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंट, 3C मध्ये जर बोलायचं असेल, हे 3 कोणत्याही क्षेत्रात नसतं, UPSC MPSC नाही, तर तुमचा कोणताही प्रवास असेल, म्हणजे राजकीय क्षेत्र असेल किंवा तुमचं महिला विकासांचं असेल, ते सगळ्या क्षेत्रामध्ये, किंवा तुमचंही क्षेत्र जे आहेत, मीडिया असेल किंवा तुम्ही टॉक शो करता, याच्यात पण तुमची खूप कन्सिस्टंटली तुम्ही लोक बोलवतात, तुम्ही कमिटमेंट आहे तुमची, ह्या वेळ दिला की ह्या वेळ पाळून तुम्ही करतात, आणि तुम्ही जे बोलता त्याच्यात तुम्ही कॉन्फिडंट आहात की बाबा मी बोललेलं समोरच्याला कळलं आणि त्याबरोबर तुम्हाला हवा किंवा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक क्षेत्रामध्ये मला वाटतं लागू पडतात. आणि प्रत्येकाने, मला माहिती आहे 3 शब्द सांगणं मला सोपं आहे, पण ते डेव्हलप करणं खूप अवघड आहे. मला स्वतःला 6-7 वर्ष गेलं स्वतः विश्वास ठेवण्यासाठी की बाबा मी खरंच त्या लायकीचा आहे, मी खरंच तो डिझर्विंग आहे. हे खूप वेळ लागतो या गोष्टीला स्वतःला रिअलाइज करायला. नक्कीच, नक्कीच सर. आपण खरंच खूप छान मार्गदर्शन केलं सर. अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे आपला संघर्षमय प्रवास, आणि त्याचप्रमाणे आपण आपली जी साधेपणा सर, म्हणजे अगदी एवढ्या सगळ्या मुलाखत सत्रांमध्ये मला ग्राउंड टू अर्थ व्यक्तिमत्व आपल्या याच्यातनं दिसलं, की आपल्या बोलण्यातनं सुद्धा ते दिसतं आहे, की अगदी आपण फ्रीली सर्व ज्या गोष्टी पटवून दिल्यात. विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं. मनापासून खूप खूप धन्यवाद सर. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला मुलाखत दिली. श्रोते, याचा एक दुसरा भाग सुद्धा येणार आहे, जे सिव्हिल सर्व्हिसेसची जी तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा विशेष भाग असणार आहे सर. याच्यामध्ये डिटेल स्ट्रॅटेजी सुद्धा देणार आहेत. अगदी छोटा तो भाग आपण त्या ठिकाणी शूट करणार आहोत, पण आपण तो आपल्या चॅनलला ह्याच सोबतच अपलोड करणार आहोत. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की आम्हाला कळवा. एक पॉझिटिव्ह चेंज घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून जो मी एक नवीन प्रयत्न करतो आहे, नक्कीच आपल्या सर्वांची साथ त्याला गरजेची आहे. आणि जे मी कायम सांगतो की कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा. मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू कुणाल.